वंध्यत्वासाठी स्त्री ही जबाबदार असते, त्याचप्रमाणे तेवढ्याच प्रमाणात पुरुषसुद्धा वंध्यत्वासाठी कारणीभूत ठरत असतात. पुरुषांमध्ये शुक्राणूंची होणारी हानी किंवा शुक्राणूची हालचाल कमी असणं किंवा संख्या कमी असणं हे एक सामान्य कारण मोठ्या प्रमाणात शुक्र निर्मितीच्या प्रक्रियेला बाधक ठरतं आणि त्यामुळे स्पर्म काउंट कमी असणं अशा प्रकारच्या कारणाखाली वंध्यत्व हे कारणीभूत ठरतं. अशा वेळेस शुक्रवृद्धीकर भाव कुठले किंवा शुक्रवृद्धी कशामुळे होते आणि ती वाढवण्यासाठी म्हणून नैसर्गिक स्वरूपात कुठले उपचार आपण घरी केल्या जाऊ शकतात, त्याचबरोबर आयुर्वेदामध्ये याच्या बाबतीत कुठली उपचार पद्धती सुचवलेली आहे हेच जाणून घेऊया आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी डॉक्टर विशाल राठोड, आयुर्वेदाचार्य. गेली 16 वर्षे आयुर्वेदाची प्रॅक्टिस मी करीत करतो. सध्या बदललेल्या जीवनशैलीचा परिणाम, कामाचे बदललेले स्वरूपचा परिणाम, लग्नाची वाढती वय आणि त्याचबरोबर व्यसनाधीनता, पोषणाचा अभाव, त्याचबरोबर साधारणतः कुठल्याही कारणाने शारीरिक झालेल्या हानीचा परिणाम म्हणून शुक्राणूची संख्या कमी असणं हे एक वंध्यत्वाचं प्रमुख कारण पुरुषामध्ये मानलं जातं. स्पर्म काउंट, लो स्पर्म काउंट किंवा मोटिलिटी कमी असणं म्हणजे शुक्राणूच्या गतीमध्ये कमतरता असणं किंवा संख्येमध्ये कमतरता असणं हे सुद्धा वंध्यत्वाचं एक प्रमुख कारण म्हणतं. आता या वंध्यत्वाच्या कारणामध्ये शुक्राणूची संख्या कमी असल्यास मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी हार्मोनल मेडिसिन देऊन ते वाढवण्याचा प्रयत्न केला जातो, पण बऱ्याच वेळा हा प्रयत्न यशस्वी ठरत नाही आणि या शुक्राणूच्या निर्मितीच्या प्रक्रियेमध्ये रसापासून तर शुक्र धातूपर्यंतची निर्मिती हे आपल्या आहाराच्या पोषणातून होत असते. मग असे कुठले पोषक घटक असतात की जे शुक्राणूच्या निर्मितीला परिणामकारक ठरतात. त्यामध्ये सगळ्यात महत्त्वपूर्ण घटक म्हणजे रसधातू वृद्धिकर आहार. मग त्याच्यामध्ये नैसर्गिक स्वरूपात जर योग्य रसल गोष्टी मानल्या गेल्या आहेत ते म्हणजे साधारणतः दूध हे रसापासून शुक्रापर्यंतची पूर्तता कंप्लीट करण्यात अतिशय उपयुक्त ठरत असतं. त्यामुळे ज्यांच्यामध्ये शुक्राणूची कमतरता आहे अशा व्यक्तींनी दूध, तूप, लोणी किंवा दुधाचे पदार्थ हे योग्य पद्धतीने घेणं हे शुक्रवृद्धिकर भाव म्हणून अतिशय उपयुक्त ठरतं. साधारणतः आयुर्वेदात सांगितले जाणारे कुठल्याही प्रकारची शुक्रवर्धक औषधी ही दुधाच्या अनुपानासोबतच घ्यायला सांगितलेले असतात, कारण दूध हे रसधातूमध्ये परिपूर्ण ठरतं आणि रसापासूनच शुक्राची निर्मिती ही त्वरित गतीने पूर्ण व्हायला मदत होते. साधारणतः रसधातूच्या प्रक्रियेपासून शुक्र धातूपर्यंतची पूर्णता व्हायला 21 ते 25 दिवसापर्यंतचा काळ हा निर्मिती प्रक्रियेमध्ये आणि 80 दिवसाचा काळ हा परिपूर्णता होण्यामध्ये मानला गेलेला आहे. या काळामध्ये आज साधारणतः शुक्रवर्धक भाव वाढवणाऱ्या गोष्टीमध्ये दुधाचा वापर करणं, त्याचबरोबर मोठ्या प्रमाणात इक्षुरस किंवा मधुर रसाच्या गोष्टी, कारण शुक्र हे मधुर स्वरूपाचा मानलं आहे, त्यामुळे शुक्रवर्धक गोष्टी या मधुर स्वरूपात, नैसर्गिक स्वरूपात, मधुर स्वरूपात मिळणाऱ्या गोष्टींनी वाढ व्हायला मदत करतात. समानाने समानाची वृद्धी या कारणामुळे ज्याही ठिकाणी बीज हे सूक्ष्म स्वरूपाचे असतात त्या ठिकाणचे बीज वाढवायला त्याचा उपयोग होत असतो. त्यामुळे अंजीरसारखे प्रकार, त्याचबरोबर ज्या ठिकाणी मनुका झालं किंवा आम्ल स्वरूपाचे, मधुर आम्ल स्वरूपाच्या गोष्टी ह्या सुक्या मेवामध्ये उपयोगी ठरत असतात. त्यामुळे भाव वाढवण्यासाठी म्हणून उपयोगी ठरतात. त्यात पहिला उपाय म्हणजे यष्टीमधू किंवा ज्येष्ठमध ज्याला म्हणतात. यष्टीमधू हे मधुर स्वरूपाचं असतं, शरीरामध्ये रसधातूपासून शुक्र धातूपर्यंतचं पोषण सुधारणारं असतं. त्याचबरोबर रसवृद्धिकर भाव परिपूर्ण करण्यामध्ये दूधही उपयोगी ठरत असतं. त्यामुळे यष्टीमधू किंवा ज्येष्ठमध हे साधारणतः 3 ग्रॅमपर्यंतचं यष्टीमधू किंवा ज्येष्ठमध दुधामध्ये सिद्ध करून त्यासोबत 1 चम्मचभर नैसर्गिक स्वरूपातलं गाईचं तूप एकत्रितरित्या रोज रात्रीला घेणं हे शुक्रवृद्धी करण्यासाठी अतिशय प्रभावी ठरणारा उपाय ठरतो. नैसर्गिक स्वरूपात एक आढळणारी औषधी वनस्पती जी शुक्रवृद्धिकर भाव परिपूर्ण करण्यामध्ये अतिशय उपयुक्त ठरतं ती म्हणजे तालीमखाना किंवा कोकिलाक्ष. मूळ स्वरूपाची फुलं असणारी ही औषधी वनस्पती सहज प्रत्येक ठिकाणी उपलब्ध होते. या औषधी वनस्पतीच्या मुळापासून तर फुलांपासून पानापर्यंत सर्वांग उपयोगी ठरत असतं. शुक्रवृद्धिकर भाव उपयुक्त करण्यासाठी म्हणून तालीमखाना पावडर किंवा तालीमखाना ची ओळख करून घ्यावी किंवा त्याला कोकिलाक्ष असं म्हणतो याची ओळख करून त्याचा वापर आद्र स्वरूपात मिळत असल्यास त्याचा वापर करणं किंवा तालीमखाना किंवा कोकिलाक्ष बीजापासून मिळणारी पावडर ही कुठल्याही पंसारीच्या किंवा कुठल्याही आयुर्वेदिक औषधालयाच्या ठिकाणी मिळणारी एक औषधी वनस्पती
अतिशय योग्य पद्धतीने दुधासोबत वापर केले असता शुक्रवृद्धिकर भाव परिपूर्ण करायला उपयोगी ठरतो. हा उपाय म्हणजे इक्षुरस. साधारणतः कुठल्याही ठिकाणी उन्हाळ्यापासून तर पावसाळ्यापर्यंत उपयोगी ठरणारं एक शुक्रवृद्धिकर प्रकार म्हणजे इक्षुरस म्हणजे उसाचा रस. मधुर स्वरूपाचा असणारा, अतिशय त्वरित गतीने शुक्रवृद्धिकर भाव परिपूर्ण करणारा एक चांगला उपाय म्हणजे इक्षुरस. इक्षू म्हणजे ऊस हा आपल्या शरीरामध्ये रसापासून तर शुक्रापर्यंतची पूर्तता करायला उपयोगी ठरतो. याचाच असणारी क्लेदवृद्धीचा परिणाम म्हणून शरीरामध्ये असणाऱ्या कुठल्याही प्रकारची फ्रुक्टोज शुगर इम्प्रूव्ह होते आणि त्याचाच परिणाम मोठ्या प्रमाणात शुक्र निर्मितीवर होतो. त्यामुळेच मनुका त्याचबरोबर अंजीर याचा वापर करणं, अल्कलाईन मीडियम मेंटेन करण्यासाठी म्हणून फळांचा वापर दुपारच्या वेळेला खाण्यामध्ये करणं, त्यामध्ये लाल पिवळ्या फळांच्या वापरामध्ये डाळिंब झालं, पपई झालं हे सुद्धा, किंवा रसाळ कुठल्याही प्रकारची स्ट्रॉबेरीसारखी फळं ही मोठ्या प्रमाणात शुक्र निर्मितीला उपयोगी ठरत असतात. म्हणून शुक्रवृद्धिकर भावामध्ये फळांचा वापर करणं, तालीमखाना किंवा इक्षुरसाचा वापर करणं, योग्य वैद्याच्या सल्ल्याने इतर औषधी वनस्पतीमध्ये अश्वगंधा, शतावरी, शिलाजीत, माक्षिक या प्रकारच्या औषधी या योग्य वैद्याच्या निगराणीमध्ये आणि सल्ल्याने घेणं हे उपयोगी ठरतं. त्याचबरोबर शुक्रवृद्धिकर भावामध्ये अतिशय परिपूर्ण ठरणारी पंचकर्माची उपचार पद्धती म्हणजे उत्तर बस्ती किंवा बस्ती चिकित्सा. पंचकर्म उपचार हे अतिशय प्रभावीपणे शुक्र धातूवर काम करत असतात आणि शुक्रवृत्ती ही सामान्यतः वंध्यत्वाव्यतिरिक्त स्वास्थ्य प्राप्तीसाठी सुद्धा एक इम्युन सिस्टीमसारखे काम करत असते. त्यामुळे स्वास्थ्य व्यक्तींनी त्यांचं स्वास्थ्य मेंटेन करण्यासाठी आणि वंध्यत्वासारख्या आजारपणामध्ये असणाऱ्या व्यक्तींनी त्यांचं शुक्राणुवृद्धी करण्यासाठी म्हणून हे सामान्य उपचार आणि विशेष उपचाराचा उपयोग योग्य वैद्याच्या सल्ल्याने केला असता वंध्यत्वासारखे प्रकार हे कायमस्वरूपी टाळता येऊ शकतात.